नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे राज्य सरकारकडून आदेश। 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचा वस्तुनिष्ठ पंचनामे विभागीय आयुक्तांमार्फत सादर करण्याचा पत्रामध्ये उल्लेख। चंद्रपूरच्या पूरस्थितीचा शेतकऱ्यांना फटका। अंधारी नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। धान, सोयाबीन आणि कापूस पिकाचं सर्वाधिक नुकसान। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी। पंचगंगेची पाणी पातळी 39 फुटांवर। जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ। धरणात 12 तासात 5 टीएमसीनं पाणीसाठ्यात वाढ। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरालगतच्या उमा नदीला पूर। पात्र सोडून पुराचं पाणी शेतात। नदीकाठावरील शेतीचं मोठं नुकसान। गोंदियातील शिरपूर धरणाचे 3 दरवाजे 1 फूट उंचीने उघडले। धरणातून 2128 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस। 24 तासात 155 मिलीमीटर पावसाची नोंद। वेण्णा तलाव तुडुंब। महाबळेश्वरला पर्यटकांची रीघ। मुसळधार पावसाने गोसेखुर्द धरणाचा उपकालवा फुटला। शिवारात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी। सांगलीच्या मडदूर गावातील फरशी पूल तुटला। पुलावरील वाहतूक बंद। चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यानं पाण्याच्या प्रवाहात वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्यात संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पलूस तालुक्यातील नागठाण येथील बंधारा पाण्याखाली। बंधाऱ्यावरून वाहतूक बंद। अनेक गावांचा संपर्क तुटला। महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत अलमट्टी धरणातून 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग। कृष्णा आणि पंचगंगा नदी पातळी इशाऱ्यावर। अंबरनाथमधील चिखलोली धरण जुलै महिन्यातच ओव्हरफ्लो। अंबरनाथकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। बुलढाण्याच्या निपाणा गावातील मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी। गावात घाणीचं साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचा रोष। तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्य। यवतमाळ जिल्ह्यातील बस सेवा पूर्ववत। अतिवृष्टीमुळे काल 28 मंडळातील बस सेवांवर परिणाम। पावसाच्या विश्रांतीनंतर आज बस सेवा सुरळीत। वर्ध्यात कारंजा ते माणिकवाडा मार्गावरील वाहतूक पूर्ववत। सावर्डोह परिसरात पुलावरून पाणी आल्यानं वाहतूक खोळंबली होती। पाणी ओसरल्यानंतर 3 ते 4 तासानंतर वाहतूक पूर्ववत। गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई कोलकाता महामार्गाच्या उड्डाण पुलावर मोठा भगदाड। नव्या पुलावर भगदाड पडल्यानं कामावर सवाल उपस्थित। पुलावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू। जळगावच्या अनोरी गावात तब्बल 2 वर्षांनंतर बोरवेलला पाणी। दमदार पावसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ। मात्र बोरवेलला अचानक पाणी आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद। कोल्हापूरच्या इचलकरंजीत इंदिरा गांधी रुग्णालयाची दुरावस्था। रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच छताला गळती। निकृष्ट कामामुळे रुग्णांमध्ये तीव्र संताप। वर्ध्याच्या सेलूत जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवमध्ये सरकार आणि नगरपालिकेचे प्रतिकात्मक लग्न लावत युवा सेनेचं अनोखं आंदोलन। शहरातील गैरसोयींमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप। अकोल्याच्या पातूरमध्ये पीक विमा संदर्भातील बैठकीत शेतकरी आक्रमक। विमा कंपनीचे 2 कर्मचारी पातूर पोलिसांच्या ताब्यात। बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी बोलावली होती बैठक। बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यूचा कहर। 38 रुग्णांनी डेंग्यूची त्यांना लागण झाली। रायपूर गावाला सर्वाधिक फटका बसलाय। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं मात्र दुर्लक्ष। हिंगोली जिल्ह्यात पावसाची उघडीप। शेती कामांना मध्ये व्यत्यय। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। राज्यात मुसळधार पाऊस। बीडमध्ये मात्र अनेक प्रकल्प कोरडे ठाक। बीडमध्ये रिमझिम पाऊस। जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षाच। पश्चिम विदर्भात सर्वात कमी पावसाची नोंद अमरावतीमध्ये। सरासरी 300 मिलीमीटर पावसाची नोंद तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 442 मिलीमीटर पावसाची नोंद।
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत इयर टॅगिंग नसलेल्या जनावरांची खरेदी विक्री. अद्याप इयर टॅगिंग बाबत जनजागृती होत नसल्याचं समोर. सोलापूरच्या करमाळ्यात जेऊर चिखलठाण रस्त्याचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांचं सर्वपक्षीय नेत्यांसह रास्ता रोको आंदोलन. मंजूर असलेल्या रस्त्यांचं काम सुरू न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे भागात पावसामुळे भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने 4 जण जखमी झाल्याची माहिती. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार. बुलढाण्यातील ऐतिहासिक मोती तलावाची दुरावस्था. भिंतीवरील झाडामुळे भिंतीला तडे. पुरातत्व विभागाचं मात्र दुर्लक्ष. जळगावच्या गिराणा नदीवरील बहाळ गावाला जोडणाऱ्या पुलाची दुरावस्था. ऐन पावसाळ्यात अपघाताला निमंत्रण. ग्रामस्थांकडून पूल दुरुस्तीची मागणी. नांदेडमधील जुना मोंढा परिसरात रस्त्याची दुरावस्था. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पोलिसांनीच भरले रस्त्यावरील खड्डे. पोलिसांच्या सेवाभावी कार्याची सर्वांकडून प्रशंसा. नांदेड हिंगोली महामार्ग पोलीस चौकीजवळ रस्त्याचं काम अपूर्ण असल्याने ठिकठिकाणी खड्डे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने मार्ग काढताना वाहनधारकांची कसरत. जळगावच्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. 1.5 वर्षानंतरही महामार्गाची दुरुस्ती अपूर्णच. वाहनधारकांना नाहक त्रास. हिंगोलीच्या वाई ते बोल्डा मार्गाची चाळण. खड्ड्यांमुळे अपघात. मार्गावरील खड्डे त्वरित भरण्याची वाहनधारकांची मागणी. पुण्यात दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटनेचं आंदोलन. सेवेत कायम करण्याची मागणीसाठी कुटुंबही रस्त्यावर. कोर्टाच्या आदेशाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. जळगावच्या अमळनेरमधील पळास देत संतप्त विद्यार्थिनींनी रस्त्यात बैलगाडी आडवी लावून बस रोखली. 1.5 वर्षापासून गावाची बस बंद केल्याने विद्यार्थिनी झाल्या आक्रमक. नाशिकमध्ये रेशन कार्डच्या मुद्द्यावरून शिंदे गट आक्रमक. अजय बोरस यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेतली. रेशन कार्डच्या तक्रारींवर तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा. नांदेडमध्ये सखल मराठा समाजाकडून हिंगोली पोलीस अधीक्षकांच्या बदलीची मागणी. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन. पोलिसांकडून एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप. ऐन पावसाळ्यात सांगलीत पाण्यासाठी आंदोलन. पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या पाण्याची साठवणूक करावी आणि या मागणीसाठी पाणी संघर्ष चळवळीचे नेते तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली गड्डापूर मार्गावर हे आंदोलन. सुरत नागपूर महामार्गावर आदिवासी संघटनेचा रास्ता रोको. आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीचं चित्र. काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात तर विविध मागण्यांवरून आदिवासी संघटना आक्रमक. नंदुरबारमध्ये अज्ञात व्यक्तीकडून बसवर दगडफेक. जीवितहानी नाही, बसचं मात्र मोठं नुकसान. पोलिसांकडून अज्ञाताचा शोध सुरू. शहादा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील घटना. जळगावच्या मुक्ताईनगरातील राजुरा जंगलात मेंढपाळांची वन कर्मचाऱ्यांवर दगडफेक. वनक्षेत्रात अवैध वनचराई सुरू. जळगावच्या चोपड्यातील कमळ गावात एकाच कुटुंबातील 3 बालकांचा मृत्यू. मृत्यूचं कारण मात्र अद्याप स्पष्ट. धाराशिवच्या पानगावमध्ये सोलापूर जिंतूर बसचा अपघात. अपघातात एसटी चालक जखमी तर अनेक प्रवासी किरकोळ जखमी. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयावरून तरुणाची हत्या. 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून 3 अटक तर 3 फरार. जळगावात नियमित ऑडिट न करणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाईचा बडगा. जिल्ह्यातील 112 ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून कारणे दाखवा नोटीस. बुलढाण्यातील 13 पंचायत समित्यांमध्ये अनेक वर्षांपासून शिक्षक प्रतिनियुक्ती करते अशैक्षणिक काम. जिल्हा परिषद सीईओंकडून प्रतिनियुक्त्या रद्द. लातूर जिल्ह्यात 1,43,000 लाडक्या बहिणींचे अर्ज. जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद. यवतमाळच्या राळेगावात लाडकी बहीण योजनेसाठी विशेष शिबिराचं आयोजन. शिबिरात संबंधित सर्व अधिकारी एकाच छताखाली. लाडकी बहीण आणि भाऊ योजनेनंतर आता तृतीयपंथीयांकडून सरकारकडे लाडका योजनेची मागणी. चंद्रपुरात मनसेच्या पुढाकाराने तृतीयपंथी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.